बंजारा समाजाच्या विविध संघटना आणि बंजारा समाज बांधवांच्या वतीने रेणुका बँक्वेट या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी सेवालाल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशुतोष मिलिंद नाईक यांनी दिलेल्या पत्राचे वाचन गोरसेना अध्यक्ष जय राठोड यांनी केले। त्यात यावर्षी शोभायात्रा काढण्यासाठी जयंती समिती नियोजन करू शकली नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त पत्रात करण्यात आले आहे। तसेच मंत्री इंद्रनील नाईक आणि मोहिनीताई यांचे सहकार्य नेहमी असते असे नमूद करण्यात आले आहे। तेव्हा समाज बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन करण्यात आल्याने सर्वांचे समाधान झाले आणि गैरसमज दूर झाला। याप्रसंगी प्राचार्य संजय चव्हाण, सौ संगीता जाधव, राजाराम राठोड, प्राचार्य उल्हास चव्हाण यांनी पत्रकारांसमोर आपले मत मांडले। संपूर्ण समाज इंद्रनील नाईक, मोहिनी नाईक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे त्यांच्या मोबाईलवरील संभाषणाचा विपर्यास्त करून बदनामी करू नये अशी समज त्यांनी तरुणांना दिली आणि पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक शोभायात्रा काढण्यासाठी सहकार्य करणार असे सांगितले। याप्रसंगी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, जगदंबा देवी संस्था, ग्रीन पार्क सेवालाल जयंती समिती, बंजारा महिला मंडळ, बंजारा कॉलनी सेवालाल जयंती समिती, इटावा वॉर्ड सेवालाल जयंती समिती, जयनगर सेवालाल जयंती समिती, गोरसेना आणि नायक कारभारी उपस्थित होते। त्यात बीजी राठोड, श्रीराम पवार, बाबूसिंग आडे, एनडी राठोड नायक, अशोक जाधव, अशोक वडते, विजय वडते, राजाराम राठोड, विजय जाधव, हाजूसिंग चव्हाण नायक, मेशराम कडेल कारभारी, रामराव पवार कारभारी, देवराव राठोड नायक, पांडुरंग जाधव कारभारी, सचिन राठोड, पूजा जाधव, सौ आशा चव्हाण, सौ संगीता चव्हाण, परशुराम राठोड, प्राचार्य प्रेमसिंग राठोड, नंदेश चव्हाण, सकलाल राठोड, उत्तम जाधव, प्राचार्य उल्हास चव्हाण या संघटना पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। मोठ्या संख्येने समाज बांधव या प्रसंगी उपस्थित होते। आज आम्ही इथे एक अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी उपस्थित आहोत। ही पत्रकार परिषद कोणावर वैयक्तिक टीका करण्यासाठी नाही तर सत्य मांडण्यासाठी। आज आम्ही सर्व संघटनाच्या वतीने माननीय इंद्रनील भाऊ आणि मोहिनीताई नाईक यांच्या ठाम समर्थनासाठी इथे उभे आहोत। कारण काही मोजक्या लोकांनी राजकीय प्रभावाखाली समाजातील काही दिशाभूल झालेल्या व्यक्तींना पुन्हा पुढे करून सेवालाल महाराज जयंती संदर्भात इंद्रनील भाऊ आणि मोहिनीताई यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की यापूर्वी जेव्हा संत सेवालाल महाराज जयंती निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले तेव्हा कधीही इंद्रनील भाऊ आणि मोहिनीताईंना याबाबत विचारणा केली नव्हती। मी जय राठोड सरांना विचारते की त्यांनी याआधी ताईंना कॉल केला होता का याआधी कधी जेव्हा रॅली झाली होती तेव्हा? नाही, हे पहिलीच वेळ आहे तुमची जेव्हा तुम्ही ताईंना कॉल केला। कारण रॅलीचे संपूर्ण नियोजन, आयोजन आणि जबाबदारी ही नेहमी प्रगाढ संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती यांच्याकडेच होती आणि त्यांनीच ती आजपर्यंत पार पाडलेली। इंद्रनील भाऊ